नमस्कार मंडळी, आज आपण आलेला आहे आपल्या शेतामध्ये. आपण लावलेला भात एवढा मोठा झालेला आहे आणि हे कोथिंबीर वगैरे एवढं मोठं आलेलं आहे. बघा, पाहून घ्या किती छान असं भाजी आलेली आहे. पाऊस खूप असल्यामुळं शेती पण छान अशी आलेली आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान पण तसं चालू आहे. त्यामध्येच आपला भात मस्त असा आलेला आहे, छान असा डोलायला लागलेला आहे आणि आम्ही कोथिंबीर वगैरे शेतात न्यायला आलेलो आहे. आपल्या शेतामधली ताजी ताजी कोथिंबीर आणि भुईमुग सुद्धा छान असा आलेला आहे मोठा. तुम्ही पाहू शकता, ही ताजी अशी कोथिंबीर मस्त अशी आलेली आहे आपल्या शेतामध्ये. मग आता आपण कोथिंबीर काढूया. बघा, आता आपला सायंकाळचा व्ह्यू किती मस्त असा झालेला आहे आणि शेत किती छान असं डुलत आहे वाऱ्यात भोवती. आपण निसर्ग बघायला बाहेर फिरायला जातो, पण आपण आपल्या शेतामध्येच बघू शकता किती मस्त असा निसर्ग आहे. आपण बघितला पाहिजे, शेतामध्ये आलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या शेतात कष्ट करायला काय लाजायचं आहे. स्वतः कष्ट केल्यावर असं यशाचं फळ हे नक्कीच भेटतं. बघू शकता आपल्या शेतामध्ये कसा चिखल झालेला आहे, पाऊस पण भरपूर झालेला आहे. हा भात गेलेला होता, परत लावून घेऊन एवढा छान असा भात आलेला आहे शेतामध्ये. बघू शकता आपल्या श्रावण घेवड्याला आता फुलं आलेले आहेत. श्रावण घेवडा सुद्धा मस्त असा आलेला आहे आपल्या शेतामध्ये. छान अशी फुलं लागलेली आहेत त्याला पण. आपल्या शेतामध्ये बीट कसं मस्त आलेलं आहे बघा, एवढं मोठं बीट असं लागलेलं आहे. बघू शकताय, पूर्ण बीटाची शेती आहे. खायला बघू शकताय आपल्या शेतामध्ये आलेले बीट किती मस्त असे आलेले आहेत. खायला सुद्धा हेल्दी आहेत, ताजे ताजे. त्यामध्ये आलं की आपल्याला किती मस्त असं प्रसन्न वाटतंय. आपला पूर्ण कंटाळा निघून जातो आणि ह्या शेतामध्येच मस्त असं रम्य वातावरणात निवांत थांबू वाटतं. सगळ्यांनी ह्या निसर्गाचा आनंद घ्या. आणि मला वैयक्तिक शेती करायला फार आवडते. माझ्या माहेरी आणि इथंही शेती असल्यामुळं मला शेती करायला खूप आवडते. त्यामुळे मी शेतामध्ये थोडं थोडं तरी कष्ट करते. आपल्या शेतामध्ये अजून पाणी खूप आहे, चिखलही खूप आहे. त्यामध्येच आम्ही आलेलो आहोत न्यायला. आजची आपली शेती आणि मला शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याचे सून असलेल्याचा खूप आनंद आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्याला हवी आहे एवढी आपण आता भाजी घेतलेली आहे आणि हे शेत असं येण्यासाठी आपण खूप कष्ट पण शेतकऱ्याला करावं लागतं, तेव्हाच हे असं शेत मस्त असं आलेलं आहे. आणि ह्या शेतामध्ये आमच्या पप्पांचं खूप कष्ट आहे आणि आमच्या सर्व घरातल्यांचंही. सर्वांनी आम्ही मिळून ही शेती अशी छान अशी केलेली आहे. तर आवडला असेल तर आज आपण आता शेतातून घरी जाऊया. बघा, हा पण आपलाच भात आहे, मस्त असा आलेला आहे. सोयाबीन पण छान असा आलेला आहे, बघू शकता.